जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षाच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सोडवलेले सराव टेस्टचा निकाल तर पाहतीलच, त्याचबरोबर त्या टेस्टचा निकाल शिक्षक, पालक, आपले नातेवाईक, मित्र सर्वजण पाहू शकतात. त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम चॅनलवरती याच्या लिंक तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याचा अभ्यास करून तुम्ही परिपूर्ण असा अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काम करायचंय. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपच्या लिंक आहेत, व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत, त्यांना जॉईन करायचंय. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचंय, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचे, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचंय. टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. टेलिग्राम चॅनल आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातल्या बॅच 5,000 पर्यंत व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे अकॅडमी क्लासेस महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या शाळेच्या उपक्रमांतर्गत युट्यूब लाईव्हच्या अंतर्गत आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी 4थी आणि 5वीत शिकणाऱ्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा युट्यूब चॅनल शेअर करा. युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सर्व साहित्य एका जागेवर मिळणार आहे. युट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओ उपलब्ध राहणार आहेत. त्याचबरोबर ती त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये, युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक म्हणजे टेस्टच्या लिंक, सराव चाचणीच्या लिंक, पीडीएफच्या लिंक, पीपीटीच्या लिंक, निकालाच्या लिंक आणि व्हिडिओच्या लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवोदयच्या तयारीसाठी आपण बाजारातून, मार्केटमधून कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घेतो आणि ते घेतलंच पाहिजे. त्यातून आपण अभ्यास करतो. त्याच्यामध्ये भाषा विषयासाठी 50 ते 60 उतारे असतात. परंतु आमच्या असं निदर्शनास आलं की तेवढे उतारे आपल्या परीक्षेत पैकीचे पैकी गुण देण्यासाठी परिपूर्ण नाहीत. त्यामुळे आम्ही आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपातले उतारे उपलब्ध करून देत आहोत. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देत आहोत, ज्याचा तुम्ही वारंवार वापर करून पैकीचे पैकी गुण घेण्याच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करू शकता. त्याचबरोबर मराठी विषयासाठी, भाषा विषयासाठी 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्ही युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध करून देत आहोत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 125 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 125 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. उतारा क्रमांक 125 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा अगदी छोटा आणि सोपा. यावरील सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला बरोबर द्यायचे आहे. त्यासाठी हा उतारा काळजीपूर्वक वाचा, आकलन होण्याचा वाचा. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. वाचून झाल्यानंतर आपलं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
सृष्टी साक्षी खाडेचं वाचून झालंय, अभिनंदन साक्षी. श्रेया चौरेचं वाचून झालंय, अभिनंदन श्रेया. चला मी उत्तरा वाचतो. बऱ्याच जणांचं वाचून झालं असेल, काही जणांचं टाईप करायचं राहिलं असेल. मी उत्तरा वाचतो, काळजीपूर्वक ऐका. उत्तरा क्रमांक 125. इंग्रजांच्या काळात भारतीय औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. उत्पादनाची जुनी साधने, जुनी हत्यारे मागे पडून यांत्रिक युगाला सुरुवात झाली. देशभर विविध कारखाने सुरू झाले. त्याकरिता यंत्रांचे ज्ञान असलेले तंत्रज्ञ देशात निर्माण केले जाऊ लागले. पाश्चात्य शिक्षणाला लाभ घेतलेल्या भारतीयांना एक नवीन पिढी तयार झाली. या पिढीने इंग्रजी शिक्षणाबरोबरच विविध भारतीय भाषांतून अभ्यासक्रम तयार केला. विविध भाषिक शाळा देशभर उघडल्या गेल्या. शिक्षण तज्ञांकडून नवीन अभ्यासक्रम तयार करू लागले. सर्वांसाठी शिक्षण या धोरणानुसार मुलांबरोबर मुलींच्या शिक्षणालाही सुरुवात झाली. पहा, ज्यावेळेस भारतात इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस खऱ्या शिक्षण पद्धती विकसित झाली. श्रीवंत गंगा साक्षी सृष्टी युट्यूब चॅनल स्विच करून चॅनल बदल, कदाचित दुसरा चॅनल चालू असेल तुझा. कृष्णा खाडे वाचून झाले म्हणते. अनुष्का सानप अभिनंदन, तुझे वाचून झाले. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, मीही उत्तर वाचलाय. पहा, याच्यावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला, इंग्रजांच्या काळात भारतात टिंबटिंब प्रक्रियेस प्रारंभ झाला. पहा, जर टिंबटिंब किंवा रिकाम्या जागेचा जर शब्द प्रश्न असेल तर ती ओळ उत्तरामध्ये जशाच तशी सापडते. ती उत्तरामध्ये आधी शोधायची, सापडायची. पहा, युवराज थोर म्हणतो पहिल्याच ओळीमध्ये अभिनंदन युवराज. पहा, त्यामुळं आपल्याला उत्तर शोधण्यास एकदम मदत होते. पहा, अनुष्का थोरवे पहिल्याच ओळीमध्ये उत्तर मध्ये. पहा, प्रश्न पहिला, इंग्रजांच्या काळात भारतात टिंबटिंब प्रक्रियेस प्रारंभ झाला. पर्यायी शिक्षण, पर्याय बी औद्योगिकीकरण, पर्याय सी विलिनीकरण, पर्याय डी यापैकी नाही. चला योग्य उत्तर टाईप करा. पहा, प्रशांत बी उत्तर देतोय, युवराज थोरवे बी उत्तर, अनुष्का अक्षता सानप बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर. श्रेया अनुष्का प्रश्न क्रमांक टाकत चला. अभिनंदन प्रशांत पहिल्या चोळीमध्ये उत्तर म्हणतोय. साक्षी खाडे बी उत्तर. खूप खूप अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, कारण उत्तराच्या पहिल्या चोळीमध्ये उत्तर. पहा, उतारा सोडवताना परीक्षेमध्ये काय करायचं, आपल्याला समोर जो उत्तर आहे त्या उत्तराखाली खूण करायची. म्हणजे उत्तरात सापडलेल्या उत्तराखाली खूण करायची. त्याच्या बाजूला कंसात प्रश्न क्रमांक लिहायचा. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 थोडक्यात छोट्या अक्षरात. नंतर प्रश्नाकडे जायचं, प्रश्न वाचायचा, त्याच्यातले 4 पर्याय पाहायचे. आपल्या उत्तरातला जो शब्द आहे तो उत्तरातल्या पर्यायापैकी कोणत्या उत्तरातल्या कोणत्या शब्दाला सापडतोय त्याला खूण करायची बरोबरची. नंतर उत्तर पत्रिकेकडे जायचं. उत्तर पत्रिकेतला तो प्रश्न क्रमांक बघायचा 1 ते 80 मधला, आणि योग्य उत्तराला ABCD पैकी योग्य उत्तराला गोल करायचे. या क्रमाने आपल्याला उत्तर सोडवायचे. पहा, साक्षी खाडे बी उत्तर, गंडाळ बी उत्तर, श्रीवंत गंडाळ बी उत्तर. चला, सर्वांचंच उत्तर बी आलेलं आहे. सर्वांचंच अभिनंदन, खूप खूप छान. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर अगदी बरोबर. प्रश्न पहिला, इंग्रजांच्या काळात भारतीय औद्योगिकीकरणास प्रक्रियेस प्रारंभ झाला. योग्य उत्तर बी. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, शिक्षणाचा लाभ घेतलेल्या भारतीयांनी एक नवीन पिढी तयार केली. टिंबटिंब शिक्षणाचा लाभ घेतलेल्या भारतीयांनी एक नवीन पिढी तयार केली. पर्याय कलियुगामुळे, पर्याय बी तंत्रज्ञानाच्या, पर्याय सी पाश्चात्य
आणि पर्याय डी सर्वच. पहा, कोणत्या शिक्षणाचा लाभ घेतल्यामुळे भारतीयांनी नवीन पिढी तयार केली? पर्याय ए कलियुगामुळे, पर्याय बी तंत्रज्ञानाचा, पर्याय सी पाश्चात्य, पर्याय डी सर्वच. उत्तरामध्ये ओळ क्रमांक शोधा आणि नंतरच उत्तर टाका. चला, युवराज तिसऱ्या ओळीत म्हणतोय. युवराज तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर नाहीये त्याचं. ओळ क्रमांक नीट बघ. कृष्णा बी उत्तर देतोय, प्रशांत सी उत्तर देतोय. कृष्णा तंत्रज्ञानाचा, शिक्षणाचा बघ बरं. प्रशांत चौथ्या वेळेत म्हणतोय. प्रशांत अभिनंदन. श्रेया बी उत्तर आहे का? सी उत्तर आहे, पहा बरं एकदा. श्रेया चौरे बी उत्तर बरोबर असेल का? सी उत्तर. तुम्हाला त्याच्यामुळे सांगतोय तुमचं चुकतंय कशामुळे, तुम्ही गडबड करताय. सगळ्यात आधी माझं कसं जाईल हे पाहताय, आधी टाकण्यापेक्षा आपलं बरोबर कसं जाईल हे पहा. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरामध्ये जशास तशी एक ओळ सापडते. मी तुम्हाला सांगितलं होतं रिकामी जागेची, तुम्ही उत्तर न शोधता पर्याय टाकताय, त्यामुळे तुमचं चुकतंय. युवराज थोरवे सी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, कृष्णा सी उत्तर, साक्षी खाडे सी उत्तर, युवराज थोरवे चौथ्या ओळीत. जर चौथ्या ओळीत उत्तर तर चौथी ओळ सगळ्यांनी वाचा आणि नंतर उत्तर टाका. पहा, श्रेयाने होती उत्तर बदललं, म्हणजे आधी गडबड करून काय उपयोग होती का? श्रेया परीक्षेत जर अशी चुकली तर आपल्याला येत असूनही मार्क जाणार आहेत. चौथ्या आणि पाचव्या ओळीत म्हणते गंडाळ बरोबर आहे. चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा, दोन्ही ओळीमध्ये मिळून उत्तर आहे. चला, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं तंत्रज्ञानाच्या शिक्षणामुळं का पाश्चात्य शिक्षणामुळं. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, ज्यावेळेस रिकाम्या जागेचा प्रश्न असतो तर ते वाक्य उतार्यामध्ये जशास तसं सापडतं, त्यात काही काना मात्रा उकार वेलांटी काही बदलत नाही, शब्दाचा अर्थ बदलत नाही, समानार्थी शब्द नसतात. अशा वेळेस जशास तसं वाक्य जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपण उतार्याच्या उत्तराकडे जायचं, प्रश्नाच्या उत्तराकडे जायचं नाही. जर गेला तर तुमची आता जशी चूक झाली तशी परीक्षेतही चूक होणार आहे. ती चूक टाळायची असेल तर योग्य क्रमाने जा. योग्य क्रमाने गेले तर उत्तर चुकणार नाही. ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलं होतं त्यांचं उत्तर चुकलं होतं. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सी उत्तर दिले पहा, आपण चौथी ओळ वाचू. पाश्चात्य शिक्षणाचा लाभ घेतल्यामुळे भारतीयांनी एक नवीन पिढी तयार झाली. पहा, चौथ्या आणि पाचव्या ओळीत जशास तसं उत्तर होतं, तरी आपलं काही जणांचं चुकलं. तंत्रज्ञानाचा कुठून आणला कारण त्यांनी तंत्रज्ञानाचा शिक्षणाचा लाभ घेतल्यामुळं कुठेतरी आहे का उत्तरामध्ये? तंत्रज्ञान शब्द आहे परंतु त्याने नवीन पिढी निर्माण केलेली नाही. चला, शी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. शी उत्तर अगदी योग्य उत्तर. चला, तुमच्या सर्वांचं अभिनंदन. चुकलं असेल तर पुढच्या प्रश्नात आपण ते दुरुस्त करू. उत्तराच्या टेस्ट तुम्हाला टाकले आहेत, टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तराचा ताळमेळ बसेल. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवर. मुलांबरोबर टिंबटिंब शिक्षणालाही सुरुवात झाली. मुलांबरोबर टिंबटिंब शिक्षणालाही सुरुवात झाली. पर्याय ए मुलांचे, पर्याय बी मुलींच्या, पर्याय सी नवीन आणि पर्याय डी जुन्या. पहा, मुलांना तर शिकवलं जातच होतं. राजे महाराजांच्या काळापासून मुलांना आश्रमात ठेवून शिक्षण दिलं जायचं, पण त्यावेळेस मुलींना शिक्षण देणं गुन्हा समजायचे किंवा कमी समजायचे, त्यामुळे मुलींना शिक्षण देत नव्हते आणि मुलांना पहिल्यापासून शिक्षण मिळत आलेलं आहे. उत्तरामध्ये ओळ शोधून टाका जेणेकरून चुकणार नाही. आपण स्वतःही शोधण्याचा प्रयत्न करा. युट्यूबचे मित्र किंवा आमच्यासारखे शिक्षक परीक्षेच्या काळात तुमच्या सोबत नसणार आहेत. तुम्हाला तुमच्या बुद्धीला जे योग्य वाटेल त्या उत्तराला तुम्हाला गोल करायचे आणि पैकीचे पैकी मार्क मिळवायचे. पहा, प्रश्न तिसरा. मुलांबरोबर टिंबटिंब शिक्षणालाही सुरुवात झाली. पर्याय ए मुलांचे, पर्याय बी मुलींच्या, पर्याय सी नवीन, पर्याय डी जुन्या. चला, योग्य उत्तराला सुरुवात झाली. अनुष्का थोरवे म्हणजे खालून दुसऱ्या ओळीमध्ये आहे. खालून दुसऱ्या ओळीमध्ये मुलांबरोबर. अभिनंदन अनुष्का, अभिनंदन युवराज, अभिनंदन प्रशांत. त्या ठिकाणी ओळ क्रमांक टाकले आहे, ती ओळ वाचा जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तर कळेल.
युवराज थोरवे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर. चला बाकीच्यांनी ती वळ वाचा आणि आपलं उत्तर टाईप करा. खालून दुसरी वळ म्हणजे झालीला पहिली वळ धरायची, त्याच्यावरची दुसरी वळ. गंडाळ बी उत्तर, श्रीवंत गंडाळ बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर. चला खूप खूप अभिनंदन. या प्रश्नाचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न तिसरा सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. प्रश्न तिसरा, मुलांबरोबर टिंबटिंब शिक्षणालाही सुरुवात झाली, तर योग्य उत्तर आहे बी, मुलांबरोबर मुलींच्याही शिक्षणाला सुरुवात झाली. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला गंगामध्ये वरून 8व्या लाईन मध्ये खूप अभिनंदन. वरून 8व्या मध्ये तू सगळा उतारा वाचलास, तुझं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवर. उत्पन्नाची जुनी साधने, जुनी हत्यारे मागे पडून सॉरी प्रश्न चौथा, उत्पन्नाची जुनी साधने, जुनी हत्यारे मागे पडून पर्यायी मुलांचे शिक्षण, पर्याय बी यांत्रिक युगाला सुरुवात झाली, पर्याय सी अभ्यासक्रम आणि पर्याय डी यापैकी नाही. उत्पादनाची जुनी साधने, जुनी हत्यारे मागे पडून पर्याय ए मुलांचे शिक्षण, पर्याय बी यांत्रिक युगाला सुरुवात झाली, पर्याय सी अभ्यासक्रम, पर्याय डी यापैकी नाही. पहा योग्य उत्तर उत्तरामध्ये शोधून टाका. उत्तरामध्ये याचा प्रश्नाचं उत्तर आहे. पहा प्रशांत म्हणतोय दुसऱ्याच वळीमध्ये. पहा अभिनंदन प्रशांत, खूप छान शोधलंस. युवराज थोरवे बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर. खूप खूप अभिनंदन अक्षता तुझं. सृष्टी साक्षी खाडे बी उत्तर. दुसऱ्या ओळीमध्ये उत्पादनाची जुनी साधने, जुने हत्यारे मागे पडून यांत्रिक युगाला सुरुवात झाली. योग्य उत्तर बी युवराज थोरवे. तिसरी ओळ नाही, दुसरीच ओळ आहे. वरून पहा तिसऱ्या ओळीत नाही का त्याचं उत्तर. ओळ क्रमांक वाचताना चुकतंय का तुझं. चला गंडाळ बी उत्तर, खूप छान. प्रश्न चौथा, उत्पादनाची जुनी साधने, जुनी हत्यारे मागे पडून. योग्य उत्तर यांत्रिक युगाला सुरुवात झाली. बी उत्तर. बी सर्वांचंच बी उत्तर. बी उत्तर दिल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावर शेवटचा प्रश्न. प्रश्न पाचवा, अवजारे चा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. अवजारे चा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. विद्यार्थ्यांना मी वारंवार सांगतोय, ज्या वेळेस उतार्यात आलेला विचारलं जातं त्यावेळेस त्याचा समानार्थी शब्द उतार्यात शोधूनच लिहायचा आहे. मनाने शोधण्याचा, मनाने टाकायचा नाही. कारण त्याचे 2 किंवा 3 समानार्थी शब्द लिहिले असतात, त्याच्यामुळे आपलं उत्तर चुकू शकतं. हा उतार्यात आलेला शब्दही शोधायचा आहे आणि त्याचा अवजारेचा समानार्थी शब्दही असला पाहिजे. पर्याय ए साधने, पर्याय बी हत्यारे, पर्याय सी कारखाने आणि पर्याय डी शिक्षण. ओळ क्रमांकही शोधा, शब्दही सांगा. प्रश्न पाचवा, अवजारेचा उतार्यात आलेला समानार्थी शब्द. पर्याय ए साधने, पर्याय बी हत्यारे, पर्याय सी कारखाने, पर्याय डी शिक्षण. युवराज थोरवे सी म्हणतोय कारखाने. अवजारेचा समानार्थी शब्द कारखाने. श्रेया चौरे बी म्हणते हत्यारे. युवराज थोरवे म्हणतोय तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. पुढे तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे रे युवराज, चुकीचं उत्तर का टाकतो. तिसऱ्या ओळीत पुढे उत्तर याचं सांग बरं मला. हत्यारचं येत असेल तर टाकायचा, चुकीची ओळ टाकू नका, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व्हायला जातो वाचायला. अनुष्का थोरवे सी उत्तर देते कारखाने. समानार्थी नसलेला नाही, असलेला विचारलंय. अवजारे याचा समानार्थी शब्द कारखाने. कसं शक्य आहे. प्रशांत बी उत्तर देतोय, अक्षता बी उत्तर देते, श्रेया चौरे सी उत्तर देते कारखाने. याचा अर्थ तुम्ही एकमेकाचं बघून टाकताय का. बरोबर आहे. श्रीमंत खाडे सी उत्तर.
चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अवजारे याचा उत्तरात आलेला समानार्थी शब्द, अवजारे याचा उत्तरात आलेला समानार्थी शब्द योग्य उत्तर आहे कारखाने. प्रश्न 5 योग्य उत्तर आहे सी कारखाने. अवजारे याचं समानार्थी शब्द आहे कारखाने, कारण साधने होईल आणि हत्यारे होईल. साधने पण शब्द आलेला आहे, हत्यारे पण आलेला आहे, परंतु याचं योग्य उत्तर सी आहे कारखाने. मी या प्रश्नाचं पुन्हा एकदा चेक करून घेतो. याचं सी उत्तर बरोबर आहे. कशामुळे आहे मी पण कन्फ्यूज आहे. काहींचं बी उत्तर आलंय, काहींचं सी आलंय. तेच थोडंपणे तुम्ही याचं योग्य उत्तर टेस्टच्या 6व्या प्रश्नामध्ये टाईप करा विद्यार्थी मित्रांनो. परंतु याचं योग्य उत्तर आहे सी कारखाने. अवजारे याचं उत्तरात आलेला समानार्थी शब्द कारखाने. चला, अशा प्रकारे आपला इथं बी उत्तर आणि सी उत्तर याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. आपण याचं पुन्हा ओपन करू. अशा प्रकारे आपला उत्तर क्रमांक 125 इथं पूर्ण होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक आहेत, टेलिग्राम चॅनलच्या लिंक आहेत, व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आहेत, व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत. त्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून लाईव्ह तासिकेच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लाईव्ह तासिकेच्या लिंक तुम्हाला मिळतील आणि तुम्ही लाईव्ह तासिका करू शकता. आम्हाला असं जाणवतं बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ पाहतात, परंतु युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, बेल आयकॉनला दाबत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लाईफ मध्ये मोठं व्हायचं असेल, शिकून मोठं काही करिअर करायचं असेल, तर आपल्या मित्रांना सांगा आणि आपणही करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. चला, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 125 इथे पूर्ण करत आहोत. जाऊ